श्री स्वामी समर्थ. तर तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. हाय एव्हरीवन. तर बघा आम्ही आज मूव्हीला जाणार होतो, तर काय झालं नक्की तर चला बघूया आपण. आम्ही नंतर तिथे म्हणजे मूव्हीच्या ह्याच्यामध्ये गेलो. तर काय मूव्ही होता आवारा पण 2. आता न्यू मूव्ही आलेला. आमच्या नाही झालं बघणं, कारण की आवारा पण 2 हा मूव्ही रात्री 10 वाजता चालू होणार होता आणि आधी चालू झालता. पण आम्ही नाही म्हणजे आम्ही तिथे गेलोच नाही. तर नंतर आम्ही वरती गेलो तर आम्हाला दिसला तो नवीन आलेला मूव्ही. मग आम्ही विचारलं तर तो म्हणले आत्ता म्हणजे एक चालू आहे आणि एक 10 वाजता चालू होणार आहे. आणि मग आम्हाला 10 वाजता चालू झाला असता तर तो किती 2-2.5 तासाचा होता वाटतं. 2.5 का 3 तासाचा होता. 2.5 तासाचं होतं वाटते बहुतेक. मग त्यामुळे आम्ही काही नाही पाहिलं. मग जास्त आम्हाला 10 वाजता चालू झालं म्हणलं 12-12:30ला हा संपला असता. मग तिथून पुढे आम्ही घरी जाणार. मग ट्रॉफिक लागणार, ट्रॉफिक जास्त राहते. आणि संडे असल्यामुळे तर जास्तच त्या दिवशी ट्रॉफिक होती, कारण की संडेला जास्त सुट्ट्या असतात सर्वांना. आणि मग संडेला बाहेर पडतात लोकं शॉपिंग करायला, फिरायला. मग त्यामुळे आम्ही काही नाही पाहिलं. म्हणलं चला नेक्स्ट टाईम बघू किंवा नेक्स्ट सुट्टीला. तर मग आम्ही गेलो तर हे गेम्स वगैरे तिथे लहान लेकरं खेळतात. मग आम्ही फिरलो. तिथे पबजी वगैरे चालू होता. आम्ही तर काय ते डॉलर वगैरे काहीतरी घेत असतात, काय नाही घेतले आम्ही. आणि तिथे कॅडबरी एका मुलाला म्हणजे तो जिंकला होता, त्याला कॅडबरी तिथे भेटली होती. कसं ना म्हणजे ज्यांना सवय असते त्यांना म्हणजे ते खेळता पण येतं का. आम्ही मग बाहेर पडलो. तर मग नंतर आम्ही काहीतरी खावं म्हणलं तर त्या दिवशी उपवास होता मला. पंचमीचा म्हणजे भावाचा उपवास होता आणि त्याला म्हणलं तर त्यांनी काही खाल्लं नाही आहे, कारण की तिथे नॉनव्हेज होतं. त्यामुळे आणि कसं श्रावण महिना चालू झाला, मग आपण नॉनव्हेज खात नाही आहेत. मग तो म्हणला नको. आणि तसं पण नकोच म्हणत होता, मी खा म्हणत होते. आणि तो म्हणला व्हेज पण होतं, पण नाही तो म्हणला मी एकटाच खाणार, तू नाही खाणार, नको मला. तर उपवास होता त्यामुळे तर मी तर काय खाणार नव्हते, मग नाही खाल्लं. नंतर आम्ही बदाम शेक ते पेलो बाहेर. आणि नंतर हे गेलो तिथे डॉल वगैरे, नंतर बाईक्स, कार, हे ते म्हणजे लहान बाळांच्या खेळणी होती. आणि ते पबजीचं पण होते ते. आणि पबजी तर लई सर्वांना आवडतो. पबजी जास्त खेळतात, पण मी म्हणजे खेळत पण नाही आणि मला एवढं त्यात पबजीमधलं माहीत पण नाही, कारण की मी बघत नाही एवढं पबजीचं काही. आणि हा डॉगी तर किती सुंदर आहे, सो क्यूट. मला हा डॉगी खूप आवडला. आणि आमच्या दोघांचे म्हणजे त्याचं भांडण चालू होतं, की तो एकीकडे ओढायचा, मी एकीकडे. आणि तो तर आम्ही घेतला पण नव्हता तिथेच, कारण की मला तर खूप आवडला. तर मला त्याचा फोटो काढायचा होता. मी इकडे ओढत होतो, तिकडे ओढत होता. काय नव्हतं. मालक आला असता तर आमचं तर काय नव्हतं. तो म्हणला असता की इथलचं तर तुम्हीच हे करता, घेऊन टाका ना. मग आम्ही काय बोलणार होतो. नाही तसं काही नाही, पण कारण की घेऊन तरी काय, घरात लहान बाळ वगैरे असं तरी ठीक आहे, असं घेऊन काय करणार. ही बघा जलपरी कशी आहे, जलपरी. आणि मी तर त्या जलपरीकडे म्हणजे सारखी जलपरी घेत होते. मला फोटो काढायचा होता तिचा, सारखं घ्यायचे मी तिला. हे बघा डॉल्स. आणि हा कॉम्बो तर बघा ना, बेड, चेअर, स्टडीचं पण आहे तिथंच. काय बापरे, आता आले. आपल्या वेळेस होतं खेळ भांडे.
उलताना तवा, आणखीन काय त्यात प्लेटी, कप, बशी झाले. आताच्या लहान लेकरांना बघा ना काय लागतं. इतर बघा किती हे स्टायलिश आहे. तिथे खूप भारी भारी होत्या. तर बघा डॉल्स आम्ही पाहिलं तिथे. किती प्राइस आहे बापरे, त्याची खूप प्राइस होती. किती प्राइस पण खूप आहेत त्या मॉलमध्ये. आम्ही मग सर्व डॉल्स वगैरे पाहिल्या आणि बाहेर म्हणजे आता आम्ही फिरलोत आणि आता चाललोत आम्ही. तर आम्ही त्यावेळेस ती पावती म्हणजे किती 20 रुपये दिले ते आम्ही. 20 रुपये 3 तास आणि नंतर आपल्याला जास्त पर हाऊस 10 रुपीज होते आणि आपल्याकडून ती पावती म्हणजे हरवली असेल तर आपण 70 रुपयाची काढायची. आपल्याला चार्जेस 70 रुपये लागणार होते. आणि पे लगेच करत नाही आहेत, कारण की ना आपण एंट्री करता वेळेस पे नाही आहे, एक्झिट करता वेळेस पे करतात आपल्याला, तेव्हाच एक्झिट होते आपले. त्यामुळे ते कधी पण तुम्ही गेलात ना ती नीट ठेवा. आणि तिथे पार्किंग पण खूप मोठी आहे. 2 व्हीलरची वेगळीकडे पार्किंग आहे, 4 व्हीलरची वेगळीकडे पार्किंग आहे. आणि नवीन गेलो तर आपल्याला नाही समजत, कारण की खूप मोठा आहे. आणि कधी पण आहे ना तुम्ही पार्किंग काय पण बाईक असो 4 व्हीलर असो केली ना तर फोटो काढायचा त्या जागेत, म्हणजे कारण की आपण सिक्युरिटीला त्यांना सांगू शकतो ना आम्ही इथे लावली होती, म्हणजे त्यांना कसं माहीत असतंय ना. त्यामुळे ना कधी पण फोटो काढून घ्यायचा आपण जिथे लावली तिथे. आणि एक्झिट करता वेळेस पण तिथे ना, कारण की पावती घेत होते, पे करायचे नंतर पुन्हा एक्झिट. आणि ते पण खूप गर्दी होती. आणि आम्ही तिथे एंट्री किती 20 रुपये नाही का खाली. नुसते राऊंड घ्यायचे होते. आणि फायनली आम्ही मॉलच्या बाहेर आलो. खूप उशीर झालता आम्हाला. आणि नंतर त्यात आणखीन पुढे जाऊन ट्रॉफिक लागते का काय, नाही ट्रॉफिक तर लागते का नाही, तर ट्रॉफिक लागणारच, कारण की ट्रॉफिक नाही आहे असं म्हणायचंच नाही कधी. कारण की ट्रॉफिक ही लागतेच. आणि संडे असल्यामुळे तर जास्त गर्दी होती, कारण की संडेला आणि इकडे कसं रात्रीच्या वेळेस सगळे बाहेर पडतात फिरायला, शॉपिंगला. हां झाली, लागली ट्रॉफिक. मी सांगितलं होतं ट्रॉफिक लागणारच, कधीच म्हणायचं नाही की ट्रॉफिक नाही आहे म्हणून. पण तर बाय सर्वांना. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा. माझे ब्लॉग पाहायला आवडतील का नक्की सांगा कमेंट करून.